मंगल, मला तुझं असं वागणं अजिबात आवडत नाही. हाय का आता मी काय केलं का? अगं काय केलं म्हणजे? मुलगा आहे, सून आहे, तरी किती दिवस असं हाताने बनवून खाणार आहेस? ते वय अगं जाऊ दे, आपले हात पाय चालतात तोपर्यंत करून खायचं, नंतर बघू. अगं पण का करून खायचं? आपण पोरांना लहानाचं मोठं करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करून त्यांच्यासाठी आपण सगळे इच्छा मारून एवढं सगळं करून ते मोठे झाल्यावर आपल्याला 2 टायमाचं जेवण देऊ शकत नाही. मग काय फायदा असल्या पोरांचा? असून नसल्यासारखेच ना. अगं असं नाही, देते सुनबाई जेवायला, बोलवते कधी कधी घरी जेवायला. ते पण कधी? जेव्हा तिच्या माहेरकडून कोण येत असेल तेव्हा. त्यांना दिसायला पाहिजे ना आपली पोरगी किती सासूला बघते, है ना? बरोबर आहे ना? जाऊ दे ग, त्यांचं त्यांच्यासोबत. माझं कर्तव्य जे होतं ते मी केलं, आता त्यांचं कर्तव्य ते विसरले, त्याला कोण काय करू शकते बघ. बरोबर आहे. तू तर कोणालाच काय बोलत नाहीस, पण मला हे बघवत नाही म्हणून मी बोलते. आणि हा, जो जसा कर्म करतो फळ पण त्याला तसंच मिळतं. काय म्हणायचंय चंद्र तुला? मी तर माझ्या सासू सासऱ्यांना काय कमी केलंय होय? लय केलंय, तरी माझ्या नशिबाला असं आलंय. अगं तुला नाही बोलत आहे मी, तुझ्या अशा वागण्यामुळे तुझ्यावर अशी परिस्थिती आली. तू सगळ्यांचा विचार करतेस, पण कोण तुझा विचार करतं का? तू बोलतीस ना ते पण बरोबर आहे. अगं तू जरा कडक असली असतीस ना तर सगळ्यांना कळलं असतं. मी बघते ना, जेव्हा तुझी तब्येत खराब होती तेव्हा तुला कोण काही बघत पण नाही. अशीच तू घरामध्ये मरून पडशील ना तर कोणाला काही कळणार पण नाही. चंद्रे, तूच माझी खरी मैत्रीण आहेस बघ. आता माझी परिस्थिती तुला मी काय सांगू? मला आता हाताने करून खाणं पण जड झालंय बघ. असं वाटतंय कोणी आयतं दिलं तर लय बरं होतं बघ. कधी आजारी पडले तर उठून चहा द्यायला सुद्धा कोण नसते बघ मला. जे ते आपल्या संसारात गुंतलेत, माझ्याकडे लक्ष द्यायला कोणाला टाइम नाही बघ. अगं हो ग, गप गप. बाळांनो, आई वडील आपल्याला लहानाचं मोठं करतात. तुम्हाला तुमच्या पायावर उभे करण्यासाठी आपल्या जीवाचं रान करतात. बाळांनो, कधीच त्यांना एकटे राहायची वेळ येऊ देऊ नका. ते भले तुम्हाला काय बोलत नसतील, पण त्यांना तुमची खरी गरज असते, लक्षात असू द्या.